तुम्ही सांगा, मुलीने काय काळजी घ्यायला पाहिजे आता लग्नानंतर? चांगलं राहिलं पाहिजे, बाकी काय आनंदात, सुखात, हो की नाही? मुलाला सांगा काय विचारा, काय विचारायचंय ते. तब्येती चांगल्या सांभाळा, व्यवस्थित बाहेर गेला तर आपलं लवकर या. उशिरा येतो. 1:30 आला होता गेल्या वेळेस. हे माझ्यावर चिडतात, आले नाहीत ते लोक. पण मुंबईत लवकर येतो, मग घरी उशिरा काय येतो लग्न ठरल्यापासून? ते मध्येच ना फिरायला जातात ना. होय बाबा, दोघांनी व्यवस्थित राहावं. होय ना? हो. बाकी काही इच्छा नाही? काय नाही. त्यांच्या काही आठवणी असतील लहानपणीच्या तर सांगा. ह्या दीदीचं लग्न झालेलं ना, तेव्हा हे महालक्ष्मीला निघालेले, म्हणजे आई पप्पा सगळे, आणि आम्हाला नेत नव्हते. तरी आम्ही असं मागे लागलेलो, म्हणजे जबरदस्ती यायचंय आम्हाला. मग आम्ही सगळे गेलो, आणि हा तेव्हा तिसरीतच होता. आणि बसमधून उतरलो ना, सगळे असे चालायला लागलो पुढे बघून. ह्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. हा तिथेच विसरला, म्हणजे राहिलाच. पुढे 10-15 मिनिटं पुढे चालत गेल्यावर आनंद कुठे, आनंद कुठे. मग मग हिने विचारलं, मग सगळे मागे बघायला लागले तर तो नाहीच. मग आई ओरडायला लागली आम्हाला की म्हणजे गोंधळ केला म्हणून, म्हणजे तो विसरला. मग तो मिळेपर्यंत पण आम्हाला एकदम टेन्शन आलेलं. असं लहान होता ना, तिसरीतच एकदम. तिघीच्या पाठी झाला ना, मग म्हणजे तिचा लक्ष्मीचा महालक्ष्मीनं नेला. नाही चुकला असं नाही. परत आम्ही गेलो ना, म्हणजे मागे परत सगळे गेले तर तो तिथे आपल्या बस स्टॉपच्या खांबावर असा खेळत बसलेला होता. 1 मिनिट, कधी जर चुकामुक झाली तर बस स्टॉप वरती हे दिसणार तिथेच. अजून दीदी फार छान आहे, म्हणजे थोडं शांत स्वभाव आहे. तुला मिक्स व्हायला थोडासा टाइम लागतो, पण ती होते. अजून 2 मित्र आहेत, आणि त्यांचे हे तिघही त्रिकूट लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत तिघही एकत्रच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या तिघांमध्ये आमचं, म्हणजे माझे अहो यांचं आमचं पहिलं लग्न झालं. आता ह्यांची सेकंड बारी आहे. तर आम्ही कधी असं केलं नाही की की टाईम स्पेअर नाही केला फ्रेंड्सबरोबर. तर असं मला वाटतं की त्यांनी पण थोडाफार टाईम स्पेंड करावा फ्रेंड्स लग्नानंतर. वेळ कमी करून जे गपचूप येतात आणि भेटून जातात, तसं आम्हाला पण कधीतरी सरप्राईज फ्रेंड्स लोकांनाही द्यायला पाहिजे, कळलं का? तर त्याच्यामुळे, आणि आई वडिलांनाही असे सरप्राईजेस आवडतात, तर ते त्यांनी विसरू नये असं मला वाटतं. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर मॅरेज.